राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भारत शामराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली। ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संमतीने करण्यात आले। नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले। या प्रसंगी छगन भुजबळ यांनी भारत जाधव यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील सामाजिक कार्यात यशस्वी वाटचालीसाठी प्रोत्साहन दिलं। पहिल्यापासून फुले शाहू आंबेडकर वादी आणि ज्याप्रमाणे ज्या आयुष्यभर मी काम करतो, आम्ही जातीवाद करत नाही। जो योग्य मनुष्य असेल त्याला योग्य ठिकाणी आम्ही संधी देत असतो। पक्षांमध्ये जे आता वेगवेगळं चालू असतात त्याचं राजकारण पाहावं लागतं, काय करतं मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही। आता यापुढे ज्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये शहरातले, ग्रामीण भागातले, लहान मोठ्या नगरपालिका, जिल्हा पंचायत समितीत या निवडणुका याच्यामध्ये आपली सगळी शक्ती जी आहे ती एकवटली गेली पाहिजे। मला कल्पना आहे की आपल्या समाज शेड्यूल कास्टमध्ये अनेक नेते आहेत। प्रकाश आंबेडकर आहे, रामदास आठवले आहे, आनंदराज वगैरे असे काहीतरी अनेक आहे। निवडणुकीच्या वेळी कोणी तुमची एकी राहत नाही, म्हणून तुम्हाला तुमच्या मेहनतीतून फळ सुद्धा मिळत नाही। एकी राहिली शेवटी लोकशाहीमध्ये काय माणसाची डोकी मोजली, आणि ही जर डोकी 17 ठिकाणी जर विभागली गेली तर ती डोकी दिसणारच नाही, त्याच्यावरती दिसणार। बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। लोक शिकतायत, ठिकठिकाणी संघर्ष सुद्धा करतात, संघटित होते। या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। पुढे जावे संघर्षासाठी आपल्याला भूमी तयार, संघटना याच्यासाठी असते की संघर्ष तेव्हा करते ज्यावेळेस तुमची संघटना मजबूत असते। लोकशाहीमध्ये तुम्हाला यश तेव्हा मिळेल ज्या वेळेला तुम्ही संघटित करा। जास्तीत जास्त लोकांना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न करा। तो मागच्या वेळेला त्यांनी त्याचं काम केलं, त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला एक बाबा ठेवलं। राजकारणामध्ये जो ज्या पक्षात असेल तो त्या पक्षाबरोबर काम करतो, त्याप्रमाणे बोलतो। त्यामुळे ते सगळं बाजूला ठेवून आपण काम करा, आपल्याला यश मिळेल आणि तुमच्या करायच्या बरोबर। धन्यवाद। नियुक्तीनंतर भारत जाधव यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानत सामाजिक न्यायासाठी समर्पित राहण्याचं आश्वासन दिलं। आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी माझ्या कार्यावर विश्वास टाकून या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं ग्रामीण जिल्हा अध्यक्षपद हे मला आज दिलेलं आहे। या ठिकाणी मी माझ्या शाहू फुले आंबेडकरी अण्णाभाऊ साठे संत रोहिदास छत्रपतीच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर आपण काम करतो, आणि ह्याही पुढं आदरणीय भुजबळ साहेबांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल अशी या निमित्तानं ग्वाही देतो। धन्यवाद। कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार, प्राध्यापक सुनील मगरे, बाळासाहेब कर्डक, माजी अध्यक्ष बाळासाहेब शिरसाट, सोमनाथ गायकवाड, संतोष साळुंखे, नाना सोनकांबळे, गुलाब सय्यद, दिलीप जाधव, श्याम वैष्णव, दत्तात्रय तांबे, महिला पदाधिकारी प्रतिभा जगताप, कामिनी खुंट, रंजना देसले, अलका आर्णे, तसंच तरुण कार्यकर्ते बाळू आठवले, प्रदीप वाघमारे, किरण जाधव, हेमंत भालेराव, हर्षदा कांबळे, प्रियंका कांबळे, विकी भोये यांच्यासह कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत जाधव यांच्या नियुक्तीमुळे नाशिक ग्रामीणमध्ये सामाजिक न्याय विभाग अधिक बळकट होईल अशा अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त होते। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग या सेलच्या अध्यक्षपदी आज नव्याने
भारत जाधव या अतिशय जुन्या अनुभवी अशा कार्यकर्त्याची नेत्याची आदरणीय राज्याचे मंत्री भुजबळ साहेब यांच्या हस्ते नियुक्ती झालेली आहे आणि जिल्हाध्यक्ष यांना त्यांनी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. भारत जाधव यांना सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाची माहिती आहे. त्या विभागामध्ये वेगवेगळ्या कोणत्या समाजाचे लोक येतात त्यांची माहिती आहे, त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांची माहिती आहे. आणि मला असं वाटतं की इथं आदरणीय बाळासाहेब कर्डक दादा आहेत, हे पण सामाजिक न्याय विभागाचे राज्याचे कार्याध्यक्ष आहेत आणि आत्ता त्यांच्यापूर्वी ज्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली ते आदरणीय यशवंतराव शिरसाट हेही या ठिकाणी आहेत. यांच्याही मार्गदर्शनाखाली ते चांगल्या प्रकारचं काम करतील. आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू आणि आगामी काळामध्ये जसं यशवंत शिरसाटांच्या काळामध्ये राज्यामध्ये सगळ्यात चांगलं काम नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक न्याय विभागाचं म्हणून त्यांचा राज्यात सत्कार झाला होता, तसंच नाव पुन्हा एकदा भारत जाधवांच्या नियुक्तीने, भारत जाधवाच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या कामकाजाने महाराष्ट्रभर नाशिक जिल्ह्याच्या ह्या सेलचं काम. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रचंड घोडदौडीचा पक्ष असून त्या पक्षाची ग्रामीण सामाजिक न्याय विभागाची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आज आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते आणि आदरणीय जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांच्या हस्ते या जिल्ह्यातील अत्यंत समर्थ असं नेतृत्व भारतजी जाधव साहेब यांच्याकडे सोपवलेलं आहे. भारतजी जाधव साहेब यांच्याविषयी बोलणारा मी फार लहान माणूस आहे, फार मोठ्या ताकदीचा माणूस आहे. भारतजी जाधव यांनी आजपर्यंत नाशकात शहराध्यक्ष असताना मोठं काम उभं केलेलं आहे. गोरगरिबांच्या पर्यंत महिलांचं, विद्यार्थ्यांचं, रुग्णांची, ज्यांना दवाखान्यात काम आणलं असेल, तहसीलमध्ये काम आणलं असेल, कलेक्टर कचेरीत काम आणलं असेल, त्या ठिकाणी जाधव साहेब स्वतः जातीने हजर राहतात आणि पदरमोड करून त्या माणसाचं काम होईल अशी त्यांची नेहमीची पद्धत आहे कामाची. आणि ती कामाची पद्धत मला वाटतं आता थोडंसं कक्षा त्यांच्या मोठ्या झालेल्या आहेत. जिल्हाभर त्यांना फिरावं लागणार आहे, जिल्हाभरात फळी उभी करावं लागणार आहे. ती फळी उभी करताना त्यांना जी काय अडचण येईल त्यासाठी आमच्यासारखे लहान कार्यकर्ते मात्र सतत त्यांच्याबरोबर राहतील. त्यांनी आवाज द्यावा, आम्ही त्यांच्याबरोबर राहू. मी माजी अध्यक्ष होतो, 9 वर्ष मी ज्या सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष होतो, पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी थांबलो आणि राजीनामा दिला होता. माझ्या जागेवर जाधव साहेबांची आता नव्याने नियुक्ती झाली. जाधव साहेबांना पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने अजितदादा पवार, प्राध्यापक मगरे साहेब, बाळासाहेब कर्डक साहेब, ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार, भुजबळ साहेब या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. मातंग समाजाच्या आणि सर्व दलित समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.